कालपासून विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील चांदी काढण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। मात्र पुरातत्व विभागाने गाभाऱ्यातील फक्त ग्रॅनाइट काढण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र मंदिर प्रशासनाने चांदी का काढली असा सवाल करत भाजप आता आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। भाजपच्या वतीने जनहित याचिका देखील दाखल केली जाण्यास सांगितलं जाते। आपल्याबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष काय सांगताल, काय नक्की तुमची आता मागणी आहे? मुळामध्ये कसं आहे, 150 कोटीचा मंदिर विकास आराखडा शासनाने मान्य केलेला आहे। मान्य आहे आम्हाला, मंदिर विकासाला आमचा विरोध नाही। परंतु पुरातत्व विभागाने ज्या वेळेस फक्त ग्रॅनाइट काढतो म्हणून सांगितलं, असं असताना देखील तुम्ही चांदी का काढताय मंदिरातली? कारण ते दरवाजे हे ब्रिटिश काळापासून लोकांनी देणगी म्हणून ते दरवाजे दिले होते। याच्यामध्ये पुण्याचे नगर सराफ असतील किंवा आमचे पंढरपूरचे नगरशेठ कवठेकर असतील, आणि ह्या चांदीच्या दरवाजावरती हिंदू देवदेवतांची प्रतीक आहेत। म्हणजे गणपती आहे, त्याच्यावरती विष्णूचं प्रतीक आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे, आणि असे चांदीचे दरवाजे तुम्ही छन्नी हातोड्याचा घाव घालून तोडताय। आणि सगळ्यात महत्त्वाचं गरुड खांब, ज्याला आपल्या भारतामध्ये विशेष महत्त्व आहे, कारण कर्नाटकचे संत जे अतिशय विठ्ठल भक्त होते ते पुरंदरदासांनी त्या खांबापाशी बसून अभंग लिहिले, आणि त्या खांबाला मिठी मारल्यानंतरच पांडुरंगाचं दर्शन घ्यायची अशी प्रथा आहे। त्याशिवाय ते दर्शन पूर्ण होत नाही। त्या खांबाचा सुद्धा चांदी काढायचं काम जोरात चालू आहे। जर ही चांदी काढताना छन्नी हातोड्याचा घाव घातल्यानंतर जर त्या खांबाला काही इजा झाली तर ह्याची जबाबदारी कुणाची? आणि मुळामध्ये पुरातत्व विभागाने जर आम्हाला कबूल केलेलं की फक्त ग्रॅनाइट काढतो, तर मग चांदीच्या दरवाजांना हात का घातला? आणि दरवाजे जर काढायचेच होते तर बिजागिरी असते दरवाजाला, ते काढून उचलून दुसऱ्या बाजूला ठेवतात, दरवाजे येतात। मग तुम्ही छन्नी हातोड्याचा घाव घालून संपूर्ण भारतातल्या हिंदू आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण वारकरी लोकांच्या भावना आमच्या दुखावलेल्या आहेत। आणि या संदर्भामध्ये मी जनहित याचिका दाखल करणार आहे, कारण तुम्ही कोणत्याही नागरिकाला, भाविकांना विश्वासात न घेता हा मनाचा कारभार तुम्ही केलेला आहे। या बाबतीत जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मी मागणी करणारच आहे, केलेली आहे। आणि ही भ्रष्ट मंदिर समिती आहे ना, ह्यांच्या मनाने हा कारभार चाललेला आहे, ती बरखास्त करण्याची मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना करते। आणि मी त्यांना हा एक सूचना करते, या संदर्भामध्ये मी जनहित याचिका दाखल करते। आपण बघितलं असेल की त्वरित चांदी काढण्याचं काम थांबवावं, अन्यथा येत्या काळामध्ये लवकरच जनहित याचिका दाखल करण्याचं भाजपच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लव्हेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।